नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. राज्यभरामध्ये बायोडिझेल पंपावरती धाड सत्र सुरू आहे. नाशिकमध्ये तर 3 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकलेत. नाशिकमध्ये मालेगाव आणि चांदवडमध्ये पोलिसांचे छापे पडलेत आणि या छाप्यातून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल जप्त करण्यात आलंय. मालेगावातून 1200 लिटर बायोडिझेल जप्त झालंय आणि पोलीस अधीक्षकांनी विविध ठिकाणी नाशिकमध्ये छापे टाकलेत. न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट दिसतोय आणि ज्या ज्या ठिकाणी बायोडिझेलचा घोटाळा सुरू आहे किंवा हा प्रकार सुरू आहे, जिथे बायोडिझेल पंप आहेत तिथे राज्यभरात धाड सत्र सुरू आहे. नाशिकमध्ये 3 ठिकाणी पोलिसांनी छापे मारलेत. मालेगाव आणि चांदवडमध्ये या छाप्यातून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल जप्त करण्यात आलंय. मालेगावमधून 1200 लिटर बायोडिझेल जप्त केलंय आणि पोलीस अधीक्षकांचे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणं सुरूच आहे. न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बायोडिझेल पंपावरती छापे टाकले जात आहेत. नाशिकमधली ही पोलिसांची कारवाई, तिथे चांदवड असेल किंवा मालेगाव या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकलेत आणि बायोडिझेल जप्त केलेले आहे. नाशिकमधल्या 3 ठिकाणी छापे टाकून बायोडिझेलचा साठा देखील पोलिसांनी जप्त केलाय. आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आपल्या स्टिंग ऑपरेशनचा हा आता इम्पॅक्ट दिसायला सुरुवात झाली आहे राज्यभरात. नाशिकमधले काय अपडेट्स? नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल रात्री नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे छापेमारी केलेली आहे, ज्यामध्ये नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये जो छापा मारला त्यामध्ये 250 लिटर बायोडिझेल पोलिसांना मिळून आलेला आहे. तर मालेगावमध्ये 1200 लिटर बायोडिझेल मिळून आलेला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी मालेगावमध्ये जी कारवाई केली त्यात 1200 लिटर हे डिझेल मिळून आलेलं आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बीजी शेखर यांच्या पथकानं चांदवडमध्ये जी कारवाई केली त्यामध्ये 250 लिटर इतकं बायोडिझेल मिळून आलेलं आहे. 2 वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नाशिकच्या चांदवड आणि इतरही भागांमध्ये अद्यापही छापेमारीची कारवाई पोलिसांकडून केली जाते. न्यूज 18 लोकमतनं हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेला प्रकाश झोतात आणला त्यानंतर आता पोलिसांकडून ही कारवाई केली जाते. एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचं रॅकेट जे आहे ते महाराष्ट्रात कार्यरत होतं आणि याचे अनेक पुरावे जे आहे ते न्यूज 18 लोकमतने आपल्या विशेष वृत्तांत जे आहे ते समोर आणले होते आणि त्यानंतर आता अशा पद्धतीची ही जी कारवाई आहे ती राज्यभर सुरू करण्यात आलेली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. आता देखील काही पथकं जी आहे ती या बायोडिझेल पंपांच्या मागावर आहे. त्याचबरोबर हे डिझेल नेमकं राज्यामध्ये कुठून येतं, कुठल्या विभागातून येतं याचा शोध जो आहे तो पोलीस घेतात. याचे जे म्होरके आहे या विभागाचे त्याला त्यांचा अटकाव करण्यासाठी म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहे आणि बायोडिझेल ज्या भागातून येतं ते नेमकं कुठून येतं याचा शोध घेण्याचं काम आता केलं जात आहे. जी, आता नाशिकमध्ये जिथे जिथे छापे टाकले तिथे अगदी कोणत्या वेळेला हे छापे टाकण्यात आले आणि किती बायोडिझेल जप्त करण्यात आले, तिथे काय काळा बाजार सुरू होता? नाशिकच्या चांदवड आणि मालेगाव या भागामध्ये बायोडिझेलचे अनधिकृत पंप ज्याला आपण म्हणूयात, काही शेडमध्ये हे पंप उभारण्यात आले होते आणि त्या ठिकाणी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकला हे बायोडिझेल दिलं जात होतं आणि हीच माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. जी, धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता छापे टाकले जात आहेत. बायोडिझेल जप्त करण्यात आलंय. नाशिकमध्ये बायोडिझेल पंपावरती छापे टाकले गेलेत ग्रामीण पोलिसांकडून. चांदवड, मालेगाव या 3 ठिकाणी छापा टाकून 1200 लिटर इतकं बायोडिझेल पोलिसांनी जप्त केलंय. यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा. आणि एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसावं लागतंय. या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाहीये, केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी निराशाच येते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे आहे. नैराश्यातून कर्मचारी आत्महत्या करतायत. या आत्महत्या रोखण्यासाठी या कर्मचाऱ्यांकरता सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी वारंवार केली जाते. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं, पगार वाढ करणं, त्याचसोबत महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता आणि घर भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचं
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं। त्यामुळे एसटी कामगार कृती समितीनं आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र आगार बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फाची कारवाई करण्याचे आदेश महामंडळानं दिले आणि त्यानंतर अजूनही काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा आता वाली कोण असा प्रश्न विचारला जातोय। हॅलो, एका एसटी कर्मचाऱ्याला झाडावरून खाली उतरवण्यात आलं। फास घेऊन हा कर्मचारी झाडावरती चढला होता। विलिनीकरणासाठी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये फूट पाडून आंदोलन बंद केल्याचा आरोप केला जातोय। उस्मानाबादच्या कळंब डेपोतली ही घटना आहे आणि एक एसटी कर्मचारी दाव घेऊन झाडावरती चढलेला होता। मात्र प्रयत्न करून या व्यक्तीला झाडावरून खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। कारण याआधी सुद्धा एक आत्महत्येची घटना समोर आलेली होती। आता सुद्धा एसटी कर्मचारी उस्मानाबादमध्ये अशा प्रकारे ही भली मोठी दोरी घेऊन झाडावरती चढलाय। त्यानंतर मात्र अनेकांनी अथक प्रयत्न करून या व्यक्तीला झाडावरून खाली उतरवण्यात यश मिळवलंय। दोरीचा फास घेऊन हा कर्मचारी झाडावरती चढलेला होता। सरकारमध्ये विलिनीकरणासाठी आंदोलन सुरू होतं। एसटीचं विलिनीकरण सरकारमध्ये व्हावं यासाठी आणि या आंदोलनामध्ये फूट पाडून आंदोलन बंद केल्याचा आरोप या व्यक्तीने केला आणि उस्मानाबादच्या कळंब डेपोतली ही सगळी घटना। आमचे प्रतिनिधी उस्मानाबादहून बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, ही व्यक्ती मोठा दोरखंड घेऊन झाडावरती चढलेली होती आणि काय प्रयत्न करावे लागले व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी, काय मनधरणी केली? एकूण जर बघितलं स्वतः तर गेली अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावरती आहेत आणि कळंब परिसरातले आगार ज्या म्हटलं असला तर कळंब आगारातील संप जो आहे तो चालू आहे। मोठ्या संख्येने जे कर्मचारी एसटीचे ते आंदोलन करतात आणि मी एक दाखवू इच्छितो की हा हेच कर्मचारी आहेत की ते झाडावरती चढून त्यांनी जो दोरखंड घेऊन झाडावरती दोरखंड घेऊन वरी चढण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामुळे ते आता त्यांना तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ते जे आहेत ते खाली उतरवण्यात आलेले आहे। त्यांना त्यांची तब्येत अस्वस्थ आहे, मात्र त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत कर्मचारी आहेत बोलण्यासाठी। मला सांगा एकूण काय नेमकी तुमच्या मागण्या आहेत, काय सगळे एकूण चालू आहे? सगळे गेले 4 दिवस झालं सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले होते। पहिल्यांदा कृती समितीनं आवाहन केलं की आपण एक उपोषण करू, ज्या उपोषणातून आपल्या सर्व मागण्या मान्य होतील। आणि आमची महत्त्वाची मागणी एकच होती की एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे। त्या आव्हानाला साथ देऊन किंवा त्या मागणीला साथ देऊन सर्व कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते। परंतु सर्व कृती समितीनं महत्त्वाची जी मागणी आहे ती बाजूला ठेवून महागाई भत्ता जे काही हक्काच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तडजोड काढली। त्यांनी त्या अंतर्गत काय केलं त्यांच्या जीवाला माहिती, पण कर्मचारी त्याच्याशी सक्रिय नव्हते। त्यामुळं त्यांनी हे उपोषण मागं घेतलं। परंतु जे कर्मचारी आहेत की आमची महत्त्वाची मागणी मान्यच झाली नाही तर आम्ही उपोषण का मागं घ्यायचं या मुद्द्यावर ठाम राहिले आणि सर्व संघटना विरहित सर्व कर्मचारी एकत्र येऊन संपासाठी निवेदन वगैरे देऊन सगळे बसले। हा संप 29 तारखेला दिवसभर असाच चालू राहिला। त्यानंतर संध्याकाळी प्रशासनाच्या माणसांनी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा एक धमकी वजा म्हणायचं की हा संप तुमचा बेकायदेशीर आहे, तुम्ही जर कामावर हजर झाले नाही तर तुम्हाला बडतर्फचे आदेश देण्यात येतील, अशा गोष्टी बोलून कर्मचाऱ्यांचं माइंड डायव्हर्ट केलं। त्यानंतर 29 तारखेला काही कर्मचारी भीतीपोटी म्हणा किंवा नोकरी जाईल या पोटी म्हणा सर्व 50% कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरू केली। त्यानंतर आमदार कैलासजी पाटील हे आमच्या भेटीला आले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हा संप सध्या तरी मागं घ्या, तुमचा हा जो महत्त्वाचा विषय आहे एसटीच्या राज्य शासनात विलिनीकरण करा, हा मुद्दा आम्ही आमच्या शासन दरबारी मांडू आणि तुमच्या किती दिवस तुमचं आंदोलन चालणार, तुमची भूमिका काय असणार? आता आमची भूमिका एकच आहे की एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे आणि ही महत्त्वाची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। जरी आमचा जीव गेला तरी आम्हाला याची फिकीर नाही। एकूणच बघितलं तर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। राजकीय पुढारी देखील आपल्यासोबत आहेत। मला सांगा की पडळकर असतील किंवा इतर नेते असतील सातत्याने आंदोलनाला पाठिंबा देतात, तुमची भाजप म्हणून भूमिका बघतात? कळंब परिसरात हे आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून चालू, भाजप म्हणून तुमची काय भूमिका? या आंदोलनाला आम्ही पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीनं सक्रिय असा सहभाग या आंदोलनामध्ये यांच्यासोबत कर्मचाऱ्यासोबत घेतलेला आहे। आज सकाळी ज्यावेळेस आम्हाला कळालं की या कळंब डेपोमधला एक कर्मचारी सच्चिदानंद पुरी हे स्वतः
झाडावर चढले होते. त्यांनी स्वतःच्या गळ्यात गळफास लावून घेतला होता. त्यावेळेस सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचं आम्ही त्यांच्यासोबत कॉन्फरन्सवर बोलणं करून दिलं. त्यानंतर अभिमन्यू पवार साहेब त्यांना बोलले, राणा जगजितसिंह पाटील त्यांना बोलले. त्यांना आम्ही एकच सांगितलं की हे गेंड्याचे कातडी पांघरलेलं सरकार आहे आणि हा जो परिवहन मंत्री गेंडा या ठिकाणी बसवलेला आहे त्या मंत्र्याला तुमच्या मागण्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्या आजपर्यंत त्यांनी सांगितलं 35 लोकांनी आत्महत्या केल्यात. तुम्ही जर आज आत्महत्या केली तर एक आकडा वाढेल, सरकारच्या दृष्टीनं 35 ते 36 होईल. परंतु आता जीव देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. तर एक ठामपणे सर्व कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सामील व्हावं. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी कुठल्याही वेळ आली तरी आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे. बालाजी यांचं आंदोलन सुरूच आहे. उस्मानाबाद मधल्या कळंब डेपोतली ही दृश्य आहेत जिथे आंदोलनाला बसलेत एसटीचे कर्मचारी आणि त्यातला एक कर्मचारी गळफास घेऊन झाडावर देखील चढलेला होता. मात्र त्यांना खाली उतरवण्यात यश आलेलं आहे. राज्यभरात कोणकोणत्या ठिकाणी कशी आंदोलनं सुरू आहेत याचा आपण आढावा घेऊयात. आता उस्मानाबाद नंतर थेट जाऊयात चंद्रपुरामध्ये. हैदर शेख आपले प्रतिनिधी तिथे आहेत. हैदर, चंद्रपुरात एसटी कर्मचाऱ्यांचं कसं आंदोलन सुरू आहे? आणि दिवाळीसारखा सण आलाय आणि आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या घरी हा अंधार आहे. नेमकं राज्य शासन यांच्या मागण्या कधी ऐकणार आहे या संदर्भात आपण तर माहीत नाही, पण मागण्या काय आणि कधीपर्यंत हा संप सुरू राहणार आहे तर बोलूया आपण. दादा, आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि कधीपर्यंत संप सुरू राहणार आहे? संप हा बेमुदत सुरू राहणार आहे. वास्तविक पाहता 27-28 तारखेला कृती समिती माध्यमातून उपोषण सुरू झालं होतं. हे उपोषण फक्त जे आमच्या प्रमुख 3 संघटना आहे त्या संघटनेतले पदाधिकारी आणि सभासद हे राजीनामे देत होते. म्हणून त्यांना दाखवण्यासाठी राजीनामा दिले नाही पाहिजे म्हणून ह्या आमच्या प्रमुख संघटनांनी थातूर मातूर आंदोलन उभं केले होते आणि त्या थातूर मातूर आंदोलनावर आपल्या अर्धवट मागण्या मान्य करून, फक्त दाखवण्यासाठी ते मान्य करून ते उपोषण आंदोलन कर्मचाऱ्याचा पाठिंबा असताना सुद्धा अर्धवट मागण्या मान्य करून त्यांनी माघार घेतली. पण आता आम्ही माघार घेणार नाही. आमची प्रमुख मागणी ही शासनात विलीनीकरण आहे आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असा सुरू ठेवणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आहे, शासन ऐकत नाहीये, काय भूमिका आहे? कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याबाबत शासन अजूनही काही ठोस भूमिका घेत नाही आहे. एक आत्महत्या वाढत चालल्या आहे. यावर काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा विलिनीकरणाचा लढा या ठिकाणी अगदी समर्थपणे लावून धरत आहोत. यापुढे आत्महत्या होऊ नये, बलिदान व्यर्थ वाया जाऊ नये यासाठी आम्ही या लढ्याला उग्रपणे रूप धारण करत आहोत. ताई, तुम्ही महिला आहात आणि घरचं सांभाळता आणि वरून हे ड्युटीही करता, काय कशा भावना? सर, आधी ड्युटीचा एक तर आम्हाला टायमिंग नसतो, कधी गाडी वेळेवर ब्रेकडाऊन होतं, काय होतं. आणि सर याच्यामध्ये म्हटलं तर आता संयुक्त कृती समितीने 28% DA HRA मान्य केला आहे. परंतु सर बेसिकच कमी तर ती वेतनवाढ होऊ नये काही आम्हाला उपयोग नाही. बेसिक कमी तर वेतन कमी. आणि जर आता आणि दिवसेंदिवस कर्जबाजारीपणामुळे आणि वेतन कमीमुळे 30 लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि अजून दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहे. जर असंच चालत राहिलं तर एक दिवस आमचा पण अंत होऊ शकतो. अजून किती दिवस असंच पाहत राहायचं? सरकारने यावर ठोस निर्णय घ्यायला हवा. आणि जर आता सगळे लोक पेटून उठलेले आहेत, अजून किती दिवस आत्महत्या होतील आणि किती दिवस असंच चालत राहील? आता हे बंदमुळे सरकारने आम्हाला बडतर्फ करण्याची ताकीद दिलेली आहे. पण जर सर आता बडतर्फही करेल तरी आता आम्ही माघार घेणार नाही. फासर गाऊन लटकवलं तरी चालेल आणि जीव गेला तरी चालेल, परंतु आम्हाला शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय आता माघार होणार नाही. आमची एकच मागणी आहे की शासनात विलीनीकरण करावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे. काय समस्या पुन्हा जात आहेत कर्मचाऱ्यांना? काय म्हटलं? काय समस्या पुन्हा तोंड द्यावं लागतं? समस्या म्हणजे मेन आहे जे वेतन वाढ आहे. नेहमी वेतनामध्ये कधीही आपल्याला आवश्यकता पडली तर भीक मागितल्यासारख्या सरकारला नेहमी भीक मागावी लागते, आंदोलनं करावं लागतात. हे कधीपर्यंत चालणार? आमची एकच मागणी आहे, वारंवार आम्ही तुम्हाला परत भीक मागणार नाही. एकदाचा आमचा तोडगा काढा, शासनामध्ये आम्हाला विलीनीकरण करा, विषय संपला. याच्यानंतर आम्ही कधीच दुसरं कोणतं आंदोलन करणार नाही आणि कोणती मागण्या करणार नाही. आम्ही जी मागणी करून राहिलो ते कायद्यालाच धरून करून राहिलो. आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी जे आहे मुख्यमंत्री, त्यांची सरकार आल्याबरोबर त्यांच्या APRCT परिवहन सेवाचं राज्य शासनात विलीनीकरण केलं आहे. तोच कायदा धरून
महाराष्ट्र शासनाने उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या MSRTC ST महामंडळाला शासनात विलीन करावे असे आम्ही त्यांना नम्र विनंती करतो। आणि आम्हाला बडतर्फची धमकी वारंवार देण्यात येत आहे, जेणेकरून आमचा संप हा तोडण्याचा प्रयत्न करत आहे, फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। अरे तुम्ही बडतर्फ का करता? आम्ही फासावर लटकायला तयार आहोत। आता जरी आम्हाला दबाव टाकला तर आम्ही संप अजिबात मागे घेणार नाही, बडतर्फला अजिबात घेणार नाही। खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला किमान वेतन हे 18,500 ते 21,000 आहे। आम्हाला 10 वर्ष होऊन सुद्धा आम्हाला 15,000 सुद्धा पगार नाही आहे। त्यामुळे आमचं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जर सरकारनं आम्हाला विलिनीकरण लवकरात लवकर द्यावं आणि आमच्या कामगाराच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवावं हीच आम्हाला सरकारसमोर हात जोडून विनंती आहे। अशा प्रकारे ST कर्मचारी आता संपावर बसलेले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपावरून मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे। जी हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। चंद्रपुरातल्या या ST डेपोमध्ये सुद्धा STच्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप आहे आणि हा बेमुदत संप आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर हे असं संपाचं हत्यार उपसावं लागलंय STच्या या कर्मचाऱ्यांना। आता सध्या राज्यव्यापी ST कर्मचाऱ्यांची वेतनवाढ किंवा त्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे। गोंदियातील तिरोडा बस स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची नाना पटोलेंनी भेट घेतली। कर्मचाऱ्यांना त्यांनी शासनासमोर पगारवाढीची मागणी करणार असल्याचं म्हटलेलं आहे। ST महामंडळामध्ये जे ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, त्यांचे पगार मिनिमम वेजेसपेक्षा कमी आहे। हा एक प्रकारचा या कामगारावर अन्याय आहे। काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की यांचा जो विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो योग्य आहे। अनेक महामंडळ राज्यामध्ये आहेत, त्या महामंडळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये विलिनीकरण करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे ST महामंडळामध्ये इथल्या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण करावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं सरकारकडे होईल। दुसरं जी पगार आहेत ती पगार एकदम कमी आहे आणि या पगारामध्ये वाढ करून दिली गेली पाहिजे। राज्यभरातल्या कोणकोणत्या ठिकाणी कुठे कुठे कसा ST कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे याचा आढावा घेतच राहू। मात्र अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येऊयात। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि सध्या आपण महत्त्वाचा मुद्दा पाहतोय तो म्हणजे ST कर्मचाऱ्यांचे राज्यभरामध्ये सुरू असलेलं आंदोलन आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपण त्याचा आढावा घेतो। आता थेट यवतमाळमध्ये जाऊयात। भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी तिथे आहेत। भास्कर, इथे जे कर्मचारी संपाला बसलेले आहेत त्यांचं काय काय म्हणणं आहे आणि काय समस्या त्यांच्या समोर आहेत? श्वेता, जवळपास गेल्या 4 दिवसापासून यवतमाळमध्ये ST कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्यांची जी प्रमुख मागणी आहे की जे विलिनीकरण जे आहे तर ते करण्यात यावं अशा प्रकारची त्यांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच त्यांचं जे वेतन आहे या संदर्भात सुद्धा त्यांची मागणी आहे। आपण नेमकी काय स्थिती आहे, कशासाठी हे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आपण त्यांना विचारूया। दादा, मला सांगा की काय एकंदरीत तुम्ही सांगाल कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, कर्मचारी आक्रमक झालेले आहे या ठिकाणी। माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी या 4 दिवसापासून हा राज्यव्यापी आंदोलनाचा लढा उभारलेला आहे, ज्यामध्ये आमच्या कामगाराची प्रमुख मागणी अशी आहे की राज्य शासनामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे त्यांनी विलिनीकरण करून घ्यावे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीची वेतन, ज्या पद्धतीचं सगळ्या सुविधा मिळतात त्याच पद्धतीच्या सुविधा आणि वेतनवाढ वगैरे हे आमच्याही राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचं ते उदरपोषण करू शकतील। आज श्वेता, या ठिकाणी पुन्हा काही महिला कर्मचारी आहे, या सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे। काय नेमकी स्थिती आहे, कशा पद्धतीने त्यांचा सगळा संसार सुरू आहे, डिस्टर्ब झालेला आहे, विचारूया। ताई, मला सांगा काय सांगाल आंदोलनाच्या संदर्भात एकंदरीत? 27 तारखेला ज्या कृती समितीने मीटिंग घेतली आहे आणि त्या मीटिंगमध्ये ज्या आमच्या कृती समितीच्या सर्व संघटनांनी जे निर्णय घेतला आहे तो आमच्या कोणत्याही कामगाराला मान्य नसून आम्ही 28 तारखेपासून मध्यरात्री 12 वाजतापासून आमचा पर्सनली सर्व कामगार एकजूट होऊन
होऊन आम्ही इथे संप करून राहिलो। आम्ही सरकारला एकच विनंती करते की आमच्या राज्य शासनात विलीनीकरण करावं। त्यांना एवढीच विनंती करत आहे आम्ही ह्या सर्व महिला मिळून की दिवाळीची जी ओवाळणी आहे त्यांनी आमच्या पत्रात एवढी ओवाळणी विलीनीकरण करून टाकावी हीच आम्ही त्यांना विनंती करत आहोत। बाकी महामंडळाने जसं यांनी राज्य शासनात विलीनीकरण केलं त्याच पद्धतीने आणि आमचं सुद्धा विलीनीकरण करून द्यावं। आम्ही जो संप केला या संपासाठी अधिकारी लोक आमच्यावर, प्रशासन आमच्यावर एवढाही दबाव टाकत आहे। आमचं आंदोलन कसं तोडता येईल याचा प्रयत्न प्रत्येक पावलावर हे करून राहिले। आमचं मनोबल या ठिकाणी जे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनात बसलेले आहेत त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आरोप होत आणायचा। एकंदरीत जर दबाव टाकला जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण प्रश्न त्यांच्या मागणीचा आहे आणि प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क आहे। पुन्हा काही महिला आहेत, ताई मला सांगा की काय एकंदरीत तुमच्या घरची परिस्थिती आहे? घरी सर आम्हाला मुलांना आम्ही आमच्या म्हणजे आमची जशी मुलांची जशी इच्छा आहे, आमची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही शिक्षण चांगल्या शाळेत टाकू शकत नाही, चांगल्या प्रकारच्या दर्जाचं शिक्षण देऊ शकत नाही। त्यांच्या इच्छा बाकी कोणत्या ज्या इच्छा आहे घरगुती पूर्ण करू शकत नाही। आमची आर्थिक परिस्थिती 4 आणि 5 हजार रुपये हातात येते। आमच्यासोबत आमच्या लेकरावरही अन्याय होत आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि आपण एकंदरीत बघितलं की कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारकडनं आमच्यावरच नव्हे तर आमच्या छोट्या मुलांवर सुद्धा या ठिकाणी अन्याय होत असल्याचं ते या ठिकाणी बोलत आहे। पुन्हा काही कर्मचारी आपण त्यांना विचारा, दादा मला सांगा काय एकंदरीत सांगाल तुम्ही, कशी परिस्थिती आहे एकंदरीत? कर्मचारी कसे वैतागलेले आहे? कर्मचारी इतके वैतागलेले आहे की खाण्याची सोय सुद्धा नाही आहे आणि बळजबरीने ड्युटीवर पाठवण्यात येत आहे। प्रशासन बळजबरी करत आहे आणि मुलापर्यंत शिक्षण सुद्धा याच्यात होत नाही, तर दिवाळी सण हा साजरा कसा करणार आम्ही? याच्यासमोर तर काही बोलू नाही शकत, पण प्रशासनाने एवढी दखल घ्यायला पाहिजे की जे शासनाला जे मंजूर पगार आहे तेवढे जरी आम्हाला भेटले तरी आमचा पगार पूर्णपणे आम्हाला भेटला तर आम्ही आमचं आत्महत्या करणार नाही व आमचे चालक व वाहक हे कुठेही आत्महत्या करणार नाही, बळी पडणार नाही याची शासनाने कर्मचाऱ्यांची परिस्थिती जी आहे अत्यंत या ठिकाणी विदारक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि आता दिवाळी जी आहे ती तोंडावर आहे, मात्र यांचं जे वेतन आहे ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे। परिस्थिती त्यांचं जे कुटुंब आहे ते आर्थिक अडचणीत सुद्धा असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्य सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा विलीनीकरणाच्या संदर्भात, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। श्वेता जी भास्कर, आणि आता दिवाळी तोंडावर आलेली असताना संपूर्ण दिवसभर हे एसटीचे महिला पुरुष कर्मचारी हे जे आंदोलनासाठी बसलेले आहेत, म्हणजे दिवाळी राहिली बाजूला आणि त्यांना आपल्या बेसिक हक्कांसाठी, मागण्यांसाठी हे आंदोलन करावं लागतंय आणि संप पुकारावा लागतोय, ही खरंच दुर्दैवाची गोष्ट। आता सरकारनं लवकरात लवकर यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। त्यामुळे जर काही झालं नाही तर आणखी पुढचं पाऊल काय असणार आहे या आंदोलकांचं? श्वेता, गेल्या काही दिवसापासून ज्यावेळेस आंदोलन सुरू आहे, आता सुरुवातीचं जे असं होतं तर थोडे शांत होते हे कर्मचारी, मात्र आता आक्रमक होताना या ठिकाणी दिसत आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की एसटी कर्मचाऱ्यांचं जे आहे ते आता आत्महत्याचं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एकंदरीत यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जात होता, मात्र आता जी सध्या जी परिस्थिती आहे या एसटी कर्मचाऱ्यांची ही विदारक आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन होत होतं किंवा शेतकरी आत्महत्या करत होते तशी वेळ या कर्मचाऱ्यांवर येऊ नये। आपण विचारूया त्यांना पुढली नेमकी काय भूमिका राहणार। दादा मला सांगा की आंदोलन तुमचं या ठिकाणी संतप्त सगळ्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया दिसते, कशी भूमिका राहणार आहे पुढली? आता जोपर्यंत आमचे विलीनीकरण होत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांचा एकच नम्र विनंती आहे की आमचे जे आत्महत्या होऊन राहिले याच्या पुढे आत्महत्या व्हायला नाही पाहिजे त्यांच्यापर्यंत। आणि परब साहेबांना सुद्धा हेच विनंती आहे की आम्हाला जो आमचा मार्ग आहे तो लवकरात लवकर सोडवावा। पुढली दिशा नेमकी आंदोलनाची कशी राहणार? आणखी तीव्र करू, आत्महत्या करायचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू, आत्मदहनही करू शकतो परिवारासहित। श्वेता, या कर्मचाऱ्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की भविष्यात समजा राज्य सरकारने या संदर्भात जर निर्णय घेतला नाही तर परिवारासह आत्महत्या करू, असं जर कोणी जर म्हणत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि त्याकडे आता राज्य सरकारनं लक्ष वेधणं गरजेचं आहे। जी धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी, संवादासाठी। त्यामुळे एसटी कर्मचारी जो काही इशारा देत आहेत त्याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहणं आता गरज बनलेली आहे। आता आपण थेट जाऊयात वसई, विरार, नालासोपारा या भागामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याचे अपडेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडे। विजय, हे एसटीचे कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे किंवा संप आहे तो आजचा कितवा दिवस आहे त्याचा, आणि त्याची कोणी दखल घेतली आहे का नाही?
श्वेता, एक खरं सांगायचं म्हणजे नालासोपारा पालघर डिव्हिजनमध्ये गाड्या डेपो सुरू करण्यात आल्या, इथे आंदोलन नाही, परंतु या ठिकाणचे लोकांच्या ज्या समस्या मात्र कायम आहेत. आंदोलन झाला, मागच्या वेळी बंद केला होता, त्याचा फलित काय मिळालं? सगळे जे कर्मचारी मेटाकुटीला आले, आतापर्यंत 31 जणांनी आत्महत्या केली आहे. सरकारला अजून किती आत्महत्या करायची, मग त्यावेळी सरकार जागा होईल, असा सवाल एसटी कर्मचारी विचारत आहे. सरकारने ताबडतोब आणि परिवहन मंत्र्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या असं सांगितलं जातं. माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत. काय सांगाल सर, काय व्यथा आहे आपली? तर आधी मी तर तुमचे आयबीएन लोकमंत्र्यांचे आभार मानतो की तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हापर्यंत आल्याबद्दल. आता दिवाळी 2 दिवसावर आली आहे. 3 दिवसापूर्वी 28 आत्महत्या झाल्या होत्या. आता 3 दिवसानंतर परत 3 आत्महत्या वाढल्या आहेत. म्हणजे टोटल 31 कर्मचाऱ्यांनी आमच्या आत्महत्या केल्या आहेत. आता दिवाळी साजरी कोणत्या हिशोबाने करायची? शासनाने आम्हाला 2500 रुपये बोनस दिला आहे, त्याच्यात तेलाचा डब्बा सुद्धा येत नाही, 15 लिटरचा डब्बा सुद्धा येत नाही. तर मुलांची दिवाळी गोड कशी करायची साहेब? अत्यंत बिकट परिस्थिती झाली आमची. आम्हाला कधी कधी आम्हाला असं वाटतं ना की आम्ही आत्महत्या करून घ्यावात. शेवटी नाईलाज साहेब, एवढ्या तोकड्या पगारात आमच्या संसाराचा गाडा कसा ओढायचा? संसाराचा गाडा अजिबात चालत नाही साहेब एवढ्याशा तोकड्या पगारात. तरी सुद्धा प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाहीये. आता आज महाराष्ट्रात बहुतेक म्हणजे 90% आगार बंद आहेत साहेब, आणि त्याला कर्मचाऱ्यांचा खूप मोठा दिलासा आहे, त्यांना खूप साथ आहे. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो साहेब. सर मला सांगा, आपल्या पालघर जिल्ह्यातच आंदोलन का नाही, काय सांगाल? दबाव आहे का? आमच्या दबाव तंत्र असं म्हटलं तर प्रशासनाचं दबाव तंत्र आहे. कामगिरी काढण्यात येईल, तुम्हाला मेसा लावण्यात येईल, म्हणजे दबाव तंत्र आहेच आमच्यावर. कामगिरी करावीच लागेल, नाही तर मग तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू, असले आम्हाला वरून साहेबांचे प्रेशर आहे आमच्यावरती. परंतु ज्या ठिकाणी 90% लोक कर्मचारी या ठिकाणी बंद पुकारतायत, अशा वेळी तुम्ही त्यांना साथ का नाही देत आहे? आमची साथ आहे साहेब, आमची साथ असं नाही की आम्ही साथ नाही, आम्ही साथ देतोय. आम्ही तर आमचा फुल सपोर्ट आहे त्या कर्मचाऱ्यांना, आणि आमच्या सुद्धा आम्ही आजही तयार आहोत. आणि आमचं चालूच आहे आंदोलन, महाराष्ट्रभर राज्यभरात चालू आहे आमचं आंदोलन. राज्यभरात आंदोलन चालू आहे, पण काही प्रशासनाकडून दबाव असल्यामुळे यांचं नाविलाज आहे. तुम्ही काय सांगाल? अशा 31 आत्महत्या झाल्या, तर 31 आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकारला कधी जाग येईल? नेमकं 2500 रुपयात दिवाळी गोड करा म्हणतात. भिकाऱ्याला जर द्यायचं म्हटलं तर माणूस जास्त देतं फराळाचं. 2600 रुपयात तेलाचा डब्बा येत नाही, तर 2600 रुपयात दिवाळी गोड करणार कशी? तर सरकारनं लवकरात लवकर जागा होऊन आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात आणि लवकरात लवकर शासनात विलीन करायचा मुद्दा काहीतरी लक्षात घ्यावा. धन्यवाद. लवकरात लवकर सरकारने हा जो मुद्दा आहे त्यांचा शासनामध्ये हे जे महामंडळ विलिनीकरण करावे, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे त्यांना जो आता मागच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जो त्यांना पगार दिला होता तो शासनाने दिला होता. जर शासन पगार देणार असेल तर महामंडळ हवं कशाला, असा प्रश्न यांचा निर्माण झालेला आहे. जी श्वेता. विजय, अगदी बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि या संवादासाठी. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची हा एक मोठा प्रश्न एसटीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सध्या पडलाय. या बातमीवरती आपण राहणार आहोतच. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. संपूर्ण राज्यभरामध्ये एसटी कर्मचारी संपावरती गेलेत. काही ठिकाणी संप पुकारलेला आहे, काही ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या काही आहेत प्रमुख, आणि या सगळ्या मागण्यांसाठी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत. ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे. आणि रिव्हर मार्च ही जी संघटना आहे मुंबईमध्ये
रिव्हर रिज्युविनेशन करता काम करते, त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलो गेलो होतो. माझी पत्नी पण जोडली गेली होती. मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो. त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं, त्या सॉन्गच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत. अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही, माझ्याही सोबत काढलेले फोटो आहेत. पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते आहे. तथापि या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे. तो हायर्ड माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते. त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की भाजपचं ड्रग्ज कनेक्शन, आता नवाब मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत. मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तर अख्खी NCP पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे. परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. आणि या संदर्भातले सगळे पुरावे हे आपल्यासमोरही मांडेन. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांना देखील नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी पाठवणार आहे. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या जावयाची चार्जशीट वीक व्हावी आणि कुठल्याही परिस्थितीत NCBच्या ऑफिसर्सनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला या संपूर्ण प्रकरणातून सुटण्याकरता मदत करावी, याकरता हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. पण मला असं वाटतं कायदा सक्षम आहे आणि कायदा हा निश्चितपणे लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. मंत्री नवाब मलिक इन्होंने जो आरोप लगाए हैं, ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है. इसका कारण रिवर मार्च ये जो संगठना मुंबई में काम करती है, इस संगठना ने जो रिवर एंथम तैयार किया, उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी, उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी, जिसने वो पूरी टीम ने हमारे साथ उस समय फ़ोटो खिंचवाए और उस व्यक्ति को 4 साल बाद आज NCB ने अरेस्ट किया. ये 4 साल पहले का फ़ोटो है और इसके आधार पर वे संबंध जोड़ना चाहते. सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण रिवर मार्च के जो लोग हैं, इसमें जो प्रमुख है मिस्टर चौगुले, इन्होंने भी कल स्पष्ट किया है कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे, इनका कोई संबंध नहीं है. लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फ़ोटो तो मेरे साथ भी है.
लेकिन मेरे साथ के फ़ोटो उन्होंने ट्वीट नहीं किए, क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है, क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फ़ोटो खींचा जा सकता है। इसलिए मेरे पत्नी के साथ का फ़ोटो जानबूझकर उन्होंने ट्वीट किया है। मैं ये पूछना चाहता हूँ कि किसी तीसरे आदमी के साथ फ़ोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है, तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक, इनके साथ रहने वाले उनके जवाई, इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है, तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही ड्रग्स की किनपिन होनी चाहिए। लेकिन मैं ऐसी बातें करता नहीं हूँ। वो हिंदी में कहते हैं खिसियानी बिल्ली खंबा नोचे, इस प्रकार की अवस्था नवाब मलिक की हुई है। लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ, अब उन्होंने एक फुलझड़ी जलाई है तो बम तो फूटेगा, और दिवाली के बाद फूटेगा, और दिवाली के बाद नवाब मलिक इनके अंडरवर्ल्ड के साथ क्या संबंध है, इसके सबूत मैं आपको भी दूंगा, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है श्री शरद पवार जी, इनको भी मैं वो सबूत दूंगा। तर तुम्हाला अपेक्षा आहे की हे सगळे पुरावे दिल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल किंवा या सगळ्या प्रकारात काही चौकशीची मागणी कराल का? नाही, आता ज्यावेळेस मी पुरावे देईन त्यावेळेस ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल। चौकशीशिवाय काय हो? एक आरोप त्यांनी केले, नीरज गुंडे नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांचे आणि तुमचे संबंध आहेत आणि ते तुमचे सचिन वाजे आहेत, अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी थेट नाव घेतले। नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील, पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींची चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहे, काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे। पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत। आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत। पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे। वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे, आम्हाला गरजही पडत नाही। सर यही चीज हिंदी में नीरज गुंडे को लेकर आपसे सवाल खड़े किए गए। देखिए, उसका जवाब वो स्वयं देंगे, लेकिन मैं नवाब मलिक जी को इतनी सलाह दूंगा कि जो अभी मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे, इनको एक बार वो नीरज गुंडे के बारे में पूछ ले, कितने बार नीरज गुंडे उनके यहाँ गए हैं या वो नीरज गुंडे के यहाँ गए हैं, ये बात भी उनसे पूछ लीजिए। और नीरज गुंडे के खिलाफ कोई भी सबूत होगा तो कार्रवाई करिए। मैं इतना ही कहना चाहता हूँ कि यहाँ पर ये जिस प्रकार से हवा में तीर चलाने का काम वो कर रहे हैं, मैं वापस कहता हूँ खिसियानी बिल्ली खंबा नोचे। और एक बात मैं नवाब मलिक को कह देना चाहता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता। मर्यादा लांघ दी सर, अब तक तो सर एक अधिकारी पर कर रहे थे, आप पर व्यक्तिगत टिप्पणी कर रहे थे, लेकिन अब मर्यादा लांघ दी, परिवार के सदस्यों की तस्वीरें पोस्ट कर रहे हैं। देखिए, कुल मिलाकर हम लोग जब देखते हैं तो मेरी पत्नी जो है ये हमेशा सोशल फील्ड में काम कर रही है, बेबाक बोलती है, और जब मेरे ऊपर ये हमला नहीं कर सकते तो मेरी पत्नी पर हमला करने का वो काम कर रहे हैं। लेकिन हम उसके लिए तैयार हैं, और ये मर्यादाएं लांघेंगे तब भी हम मर्यादा नहीं लांघेंगे, लेकिन जवाब तो देंगे। नवाब मलिकांचं असं म्हणणं आहे की नीरज गुंडे यांचं तुमच्याशी जास्त संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांशी नाही आहेत, काय खरं आहे नेमकं? नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना विचारा ना। मी तर सांगितलंच माझे संबंध आहेत म्हणून, मी डिनायच करत नाही। पण नीरज गुंडेवर काय हे काय ऑफेन्स काय आहे? नीरज गुंडेवर एकही केस नाही, कोणी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली नाही। नीरज गुंडे हे रोज NCPचे घोटाळे बाहेर काढतात आणि ट्विट करतात। तुमच्यात हिम्मत असेल तर डिफेमेशनची केस करून दाखवा।
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मांडवली करतात असा एक शब्द त्यांनी वापरला नवाब मलिक. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात. आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही. समीर वानखेडेंना देवेंद्र फडणवीसांनी आणलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत हे सगळं रॅकेट चालवलं जाते असंही ते म्हणाले. ते काही बोलतील हो, त्यांना काय आहे की शेवटी मी मगाशी सांगितलं की त्यांच्याकरता हे पर्सनल प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांनी समीर वानखेडेंना टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे ते जे काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची गरज नहीं है. लेकिन जिस तरीके से बीजेपी को टारगेट करने की कोशिश पिछले 3 दिनों से लगातार चल रही है, पहले बीजेपी पार्टी का नाम लिया गया, फिर आप पर आरोप किए गए, लगातार इस तरीके से जो टारगेट हो रहे हैं, क्या पॉलिटिकल वेंडिटा हो सकता है? नहीं, ये क्या टारगेट है भाई? आप बेसिर पैर बातें सुबह शाम करोगे, ये कोई टारगेट थोड़ी होता है. बात तो हम करेंगे और पूरे सबूत के साथ करेंगे. सर, आपने कहा कि अंडरवर्ल्ड से इनके संबंध है, कितने वर्षों से इनके अंडरवर्ल्ड से संबंध? आप छोड़ दीजिए, मैंने क्या कहा है आपको? दिवाली हो जाने दीजिए, बम हम फोड़ेंगे. सर, क्या कोई लीगल एक्शन भी लेंगे आप? क्योंकि बाकी नेताओं के जो आरोप लगाए थे डिफेमेशन की नोटिस भेजे तो उसको भी नकार रहे हैं, क्या आपकी तो कोई लीगल कार्रवाई होगी? देखिए, इतने उनके ऊपर डिफेमेशन हो गए कि मुझे ऐसा लगता है कि इसका कोई बहुत फायदा नहीं है. लेकिन जरूर अब आपने कहा है तो मैं विचार करूंगा क्रिमिनल डिफेमेशन करने का. तुम्ही सांगितलं की मलिकांच्या संदर्भात अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यावरून तुम्ही पुरावे सादर कराल, पण जर एका मंत्र्याचे अशा स्वरूपात असतील तर पहिल्यांदा आणि यापूर्वी सुद्धा मलिकांनी अनेक आरोप केले, भाजपच्या वतीने सांगण्यात आले की त्याचे पुरावे नाही आहेत. या सगळ्या गोष्टीवर मंत्रिपदाची जी गरिमा आहे, जी चौकट आहे, ती मर्यादा ओलांडली जाते का आणि त्यावर काय स्वरूपात कारवाई असावी? असं आहे की यापूर्वीही नवाब मलिकांवर आरोप लागले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आणि तेव्हाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट उचलून तुम्ही जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये तेव्हाचे जे न्यायाधीश होते ज्यांनी ती चौकशी केली होती त्यांनी यांचा खोटेपणा हा पूर्ण उघड केला आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यांचा इतिहास आहे, पण आता जे बाहेर आलं नाही ते मी आणणार आहे. जिस तरीके से आपके पुराने तमाम सारे डॉक्यूमेंट्स पर, तमाम सारे निर्णयों पर पहले इंक्वायरी कंडक्ट की गई, फिर इस तरीके से, तो क्या सरकार के सारे लोग टारगेट करने की कोशिश कर रहे हैं? देखिए, मैं तो तैयार हूँ. मैंने वापस में बोल देता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता, इसलिए मैं तैयार हूँ और मैं ईंट का जवाब पत्थर से देना जानता हूँ. मेरे लिए ये पिक्चर नहीं भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे, हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. सर, दिवाळीच्या आधी वेगळा प्रश्न, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आज भाजप अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन सुद्धा करते, काय विषय? हे जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घेणं देणं नाही. शेतकरी जगले किंवा मेले या संदर्भात असंवेदनशील अशा प्रकारचं सरकार आहे. मी मागेही सांगितलं, तुम्ही कधीतरी यांचे प्रवक्ते संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील किंवा अजून काँग्रेसचे प्रवक्ते असतील, यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना बघितलं का? हे बॉलिवूड संदर्भात बोलतील, हे अजून ड्रग्सच्या संदर्भात बोलतील, हे कधी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाहीत. आज हे खरंच आहे की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होते आहे आणि त्याकरता केवळ आणि केवळ हे सरकार जबाबदार आहे. संजय निरुपम यांनी काल आरोप केला की त्याच्यामध्ये सांगितले की जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत ते फरार झाले आणि त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. ते बेल्जियममध्ये आहे. त्यांना जर त्याची माहिती असेल तर त्यांनी माहिती द्यावी आणि त्यांना घेऊन यावं. फक्त एवढंच आहे की त्यासोबत अनिल देशमुखांची काही माहिती असेल तर ती पण त्यांनी शेअर करा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते आणि यामध्ये नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा जो काही फोटो ट्विट केलाय, 4 वर्षांपूर्वीचा फोटो उकरून काढण्यात आला. माझ्यासोबत तर कुणी फोटो काढू शकतं आणि त्यामुळे जाणून बुजून माझ्या पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केला गेला. दिवाळीच्या आधी
लवंगी फटाके वाजवून धमाक्याचा आव आणतायत नवाब मलिक आणि खरा धमाका तर दिवाळी नंतर आम्ही बॉम्ब फोडून करू असा एक प्रकारे इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.